महिलांसह मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना सातत्याने समोर येत असून अशातच महिलेने व्याजाची रक्कम न दिल्याने तिच्या मुलीचा ती शिकत असलेल्या शाळेत शिक्षकाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। तसेच या विद्यार्थिनीसह तिच्या बहिणीला मारून टाकण्याची ही धमकी देण्यात आली। हा प्रकार 12 ते 18 जून दरम्यान MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात घडला। शिक्षकांसह चौघांविरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात राहणाऱ्या महिला गृह उद्योग करते। व्यवसाय वाढीसाठी त्यांनी सुवर्णा पाटील राहणार खोटे नगर व वंदना पाटील राहणार श्रद्धा कॉलनी यांच्याकडून व्याजाने 2 लाख रुपये घेतले। त्या बदल्यात त्यांनी आतापर्यंत 6 लाख रुपये दिले असे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे। या प्रकरणी विद्यार्थिनीने MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यावरून 23 जून रोजी सुवर्णा पाटील, रामकृष्ण पाटील, अजय पाटील, वंदना पाटील यांच्या विरुद्ध कलम 354 पोक्सो अधिनियम कलम 7, 12, 17, 18 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले करीत आहेत। दीपक राठोड यांचा रिपोर्ट DR न्यूज जळगाव।